नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार उर्वरित डीएची थकबाकी व केंद्र शासनाप्रमाणे 60% डीए कधी? राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना महागाई भत्ता फरक व केंद्राप्रमाणे डीए वाढ कधी मिळणार या संदर्भात सविस्तर वृत्त पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. महागाई भत्त्यातील थकबाकी कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिनांक 1 जुलै 2025 राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. परंतु केवळ जुलै ते ऑक्टोबर अशा 4 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी अदा करण्यात आली आहे. तर उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या 3 महिने कालावधीमधील डीए थकबाकी संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. पुढील डीए वाढीच्या घोषणापूर्वी सदर डीए फरक बाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्र सरकारप्रमाणे 60% डीए वाढीची घोषणा. केंद्र सरकारप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 58% वरून 60% महागाई भत्ता वाढीकरिता राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे.